सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 चौथा युनिट कम्युनिकेशन या टॉपिक मध्ये येणारा महत्वाची 100 कन्सेप्ट आपण चर्चा करीत आहोत. 33 कन्सेप्ट झालेले आहे. आता 34वा कन्सेप्ट. इथे एक उदाहरण दिलेले आहे. मिस्टर समर्थ कंप्लीटेड MA इंग्लिश. ही इज गोइंग टू अटेंड एन इंटरव्यू. He dressed for the occasion. This is an example of non-verbal communication. Non-verbal communication चे एक एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहेत. Non-verbal अशाब्दिक संप्रेषण. समर्थ म्हणून एक मुलगा MA इंग्लिश झालेला आहे. त्यांनी नोकरीसाठी इंटरव्ह्यू देणार आहात आणि ते इंटरव्ह्यू देण्यासाठी त्यांनी एक नवीन ड्रेस घालून इंटरव्ह्यूला गेलेले आहेत. त्या नवीन ड्रेस जे घातलेले आहेत त्याला काय म्हणतात? दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन. अशाब्दिक ड्रेसमुळं त्या व्यक्तीचा प्रभाव पडतो, म्हणजे तो मेसेज आपल्याला देता येतील. नॉन वर्बल. आता नेक्स्ट आहे शेकिंग द हँड्स ऑफ अ पर्सन इन अ कंट्री वेअर सच अन ऍक्ट इज डिसरिस्पेक्टफुल इज अ कल्चरल बॅरियर. आता दुसरं एक उदाहरण त्याने दिले. ज्या देशात शेक हँड म्हणजे आपण काय म्हणतो, शेक हँड करत असतात. हाय, हॅलो, हाऊ आर यू, हाताला हात मिळवणे, शेक हँड. ज्या देशात शेक हँडला परमिशन नाही, ज्या देशात शेक हँड केल्यामुळं तो गैरवर्तन आहे असं समजून घेतल्या जातात, इट इज अ डिसरिस्पेक्टफुल. अशा देशात जर आपण शेक हँड केलो तर त्याच्याने काय अडथळा निर्माण होतो, तर इट इज अ कल्चरल बॅरियर, सांस्कृतिक अडथळा. आता डी कोडिंग. कोडिंग मध्ये दोन प्रकार आहे, एन कोडिंग आणि डी कोडिंग. डी कोडिंग याचा अर्थ डी कोडिंग करणे, सिम्बॉलचा विषयात बदलून घेणे, माहितींचा सिम्बॉल मध्ये कन्वर्ट करणे, त्याला एन कोडिंग. माहितींचा सिम्बॉल मध्ये कन्वर्ट करणे एन कोडिंग. सिम्बॉलचा माहितीमध्ये कन्वर्ट करून घेणे त्याला डी कोडिंग. आता डी कोडिंग एरर्स कॅन ऑकर व्हेन ए रॉंग वर्ड इज टाइप्ड इन एन ईमेल अँड द इंटेंडेड मेसेज इज मिसरिप्रेझेंटेड. ईमेल आपण वाचन करीत असतो. ओके, ईमेल आल्यानंतर आपण ओपन करतो आणि ते वाचन करतो. त्या ईमेलमध्ये एखाद्या स्पेलिंग चुकीचा असलेला एक शब्द आढळलं आणि ते शब्द आपण वाचन केलो आणि त्या शब्दांचा अर्थ आपण वेगळ्या पद्धतीने समजून घेतो, त्यामुळं डी कोडिंग एरर निर्माण होत असतो. नेक्स्ट 37वा. इन द प्लेस ऑफ वर्क people respond to ideas that are presented with confidence. In the place of work, कामाच्या ठिकाणी ज्या व्यक्ती आत्मविश्वासाने एखादा विषय मांडणी केला तर त्याच्यावरती सर्वांचा विश्वास असतो. एखाद्या कल्पना, एखाद्या माहिती, एखाद्या आयडियाज त्यांनी सांगत असताना कॉन्फिडन्स के साथ त्यांनी सांगितलं तर त्या व्यक्तीवर आपला विश्वास निर्माण होतो. कॉन्फिडन्स. आता माइंडफुल लिसनिंग मध्ये दोन प्रकार. एक माइंडफुल लिसनिंग कॅन हेल्प यू अड्रेस कॉन्फ्लिक्ट अँड प्रॉब्लेम विद इन द टीम. एखाद्या संघामध्ये संघर्ष असेल, मिसअंडरस्टँडिंग असेल, समस्या असेल, ते समस्या सोडवण्यासाठी आपलं माइंडफुल लिसनिंग असणं गरजेचं आहे. आपण काय करतो, फक्त सांगत असतो, सांगण्यापेक्षा अगोदर व्यवस्थित ऐका. माइंडफुल लिसनिंग. ऐकत असताना शब्दांचा अर्थ, शब्दांचा कॉन्टेक्स्ट, संदर्भ काय आहे, शब्दांचा इनर मिनिंग काय आहे, परिपूर्ण ऐकणे. माइंडफुल लिसनिंग मुळे कॉन्फ्लिक्ट कमी होतो, संघर्ष कमी होतात. द युसेज ऑफ मोबाईल फोन्स फॉर मेनी फंक्शन्स लाईक टू टॉक, टू वॉच मूवी or to send email is an example of media convergence.
लक्षात घ्या. मीडिया कन्व्हर्जन्स म्हणजे काय? आपला मोबाईल आहे, मोबाईलचा वापर आपण वेगवेगळ्या उद्देशासाठी, वेगवेगळ्या कारणासाठी, वेगवेगळ्या फंक्शनसाठी आपण एक मोबाईल वापरत करत असेल तर त्या मोबाईलला आपण मीडिया कन्व्हर्जन्स असे म्हणतो. अनेक उद्देशाने, बोलण्यासाठी, व्हिडिओ पाहण्यासाठी, गेम खेळण्यासाठी, मेसेज पाठवण्यासाठी, ईमेल सेंड करण्यासाठी, व्हिडिओ पाठवण्यासाठी, वेगवेगळ्या कारणासाठी मोबाईलचा वापर होत असेल तर त्याला मीडिया कन्व्हर्जन्स असे म्हणतात. आता नेक्स्ट 40वा, पॉझिटिव्ह फीडबॅक प्रोव्हाइडेड बाय टीचर इन द क्लासरूम हेल्प्स इन बिल्डिंग स्टुडंट्स कॉन्फिडन्स. वर्ग खोल्यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना पॉझिटिव्ह फीडबॅक देत असेल, सकारात्मक त्यांना प्रतिसाद देत असेल, त्यावेळी त्या विद्यार्थ्यामध्ये कॉन्फिडन्स, आत्मविश्वास निर्माण करू शकतो. नेगेटिव्ह कॉमेंट्स, नेगेटिव्ह फीडबॅक, अरे तुझं अक्षर किती घाणर आहे, काय लक्षात देत नाही तू, हे बोलणं हा नेगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह फीडबॅक, नाही दादा तू ना ह्या पणने, ह्या रीतीने, ह्या स्टाईलने जर लिहिलं तर अजून चांगलं दिसतील. तू थोडं सकाळी लिही, थोडं संध्याकाळी लिही, थोडं रात्री लिही, आणि दररोज तू लिहिण्याची प्रॅक्टिस जर केला आणि थोडं थोडं जर तू ह्या स्टाईलमध्ये लिहिलं तर तुझं अक्षर सुधारणा होतील. हे सांगण्याची जो पद्धत आहे त्याला पॉझिटिव्ह फीडबॅक. पॉझिटिव्ह फीडबॅकमुळं विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. आता 41वा कॉन्सेप्ट, लॅक ऑफ क्लॅरिटी अँड लॅक ऑफ कोहेरन्स इन प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन इज अन एक्झाम्पल ऑफ सिमॅन्टिक बॅरियर. सिमॅन्टिक म्हणजे त्या शब्दांचा अर्थ. शब्दांचा अडथळा कधी निर्माण होतो तर माहिती देत असताना क्लिअर पद्धतीने, क्लॅरिटीने जर आपण नाही सांगितलो, क्लिअरबद्ध जर आपण नाही सांगितलो, व्यवस्थितपणाने आपण नाही सांगितलो तर त्या शब्दांचा अर्थ त्यांना कळत नाही, त्यामुळं शाब्दिक अडथळा निर्माण होतो. नेक्स्ट, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन अक्रॉस कल्चरल बाउंड्रीज रिलाइज हेवीली ऑन द मेंटेनिंग पॉझिटिव्ह अटिट्यूड. आता इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कशाला म्हणतात? कल्चरलच्या बाउंड्री कर्नाटकचा बाउंड्री, महाराष्ट्राचा बाउंड्री, केरळाची बाउंड्री, म्हणजे केरळाची जे स्टेट आहे, केरळाचा जो बाउंड्री लाईन आहे तिथला केरळियन कल्चर वेगळा. जेव्हा मी आसामला गेलो होतो आसाम सेट लिहिण्यासाठी आणि सिक्कीमला गेलो होतो, सिक्कीमचा जो कल्चर आहे तो एरिया आणि आपला महाराष्ट्रीयन एरियाचा कल्चर वेगळा. म्हणजे इथला माणूस तिथं जाऊन त्या लोकांशी जर बोलत असताना फक्त आपल्याकडे काय पाहिजे तर पॉझिटिव्ह अटिट्यूड असेल तर आपण व्यवस्थितरित्या बोलू शकतो आणि त्यांनी बोललेले आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊ शकतो. थँक्यू सो मच. नमस्कार.